नमस्कार. मी इथे बांदा स्मशानभूमीपाशी उभा आहे. इथे हे बांदा गावाचं संपूर्ण कचरा जो गोळा केलेला असतो ते टाकण्यासाठी हे डम्पिंग ग्राउंड इथे या ठिकाणी आहे. दिवसभरातून बांद्यातून संपूर्ण गावात कचऱ्याची गाडी फिरते आणि कचरा गोळा केला जातो. हा कचरा इथे आणून टाकला जातो. हा कचरा आता इतका वाढला आहे की इथून हा येण्याचा मार्ग आहे तो पूर्णपणे बंद झालेला आहे. पूर्वी लोक खेमराज शाळेकडून जो रस्ता आहे त्या रस्त्याने पूर्वी लोक मृतदेहाला अंत्यविधीसाठी नेत होते. हा रस्ता पूर्णपणे मोकळा होता. हा रस्ता सेफ आहे कारण पलीकडे हायवे आहे आणि हा रस्ता बंद झाल्यामुळे लोकांना आता रॉंग साईडने जावं लागतं. समोरून गाड्या असतात त्यामुळे हा रस्ता पण पूर्णपणे मोकळा असणे गरजेचे आहे. आता हा रस्ता कचऱ्यामुळे पूर्णपणे बंद झालेला आहे. या बाजूने बंद झालेला आहेच पण आता काही दिवसांपासून कचरा जो आहे पूर्णपणे स्मशानभूमीच्या समोर टाकण्यास सुरुवात झाली. त्यामुळे समोरचा मार्गही बंद झालेला आहे आणि अगदी स्मशानभूमीत जाण्याचा रस्ता पण पूर्णपणे बंद झालेला आहे समोरच्या बाजूचा पण. त्यामुळे लोक आज संतप्त झाले आणि त्यांनी कचऱ्याची जी गाडी होती कचरा आणणारी वाहक गाडी ती रोखून धरली. बाजारात पहिल्यांदा रोखून धरली, त्यानंतर स्मशानभूमीपाशी रोखून धरली आणि इथे कचरा टाकता येणार नाही असं त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. मी सांगते मरे उद्यान पुलाचा लोक परतान गेले 2-3दा असे आडले परत जाऊन उद्या परतान गेले. लोकांना कोणाक माहिती ह्या असो रस्तो बंद हा तिकडनं तो गाडी आतमध्ये कचऱ्याची यायची नाही कारण गेल्या वेळी पण सांगितलेला, गेल्या वेळी पण असंच प्रॉब्लेम झालो. तिकडनं पूर्ण बंद केला. माहिती लाकडाची गरज नाही. आता हे टाकी होते सुंदर बांधा नाही उचला सुद्धा ती ग्रामपंचायत जागा म्हणते आम्ही अखेर सायंकाळी ग्रामपंचायत प्रशासनाने युद्धपातळीवर काम करून या मार्गातील सर्व कचरा हटवला. हे काम उशिरापर्यंत चालू होते. एका मुख्य गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही की हा जो कचरा आहे हा ग्रामपंचायतीने तयार केलेला नाही, पूर्ण गावाने तयार केलेला आहे. त्यामुळे हा गावाचा संपूर्ण कचरा आहे. त्यामुळे नुसतं ग्रामपंचायतीवर जबाबदारी टाकल्याने हात वर केले असंही करून ग्रामस्थ आपल्या जबाबदारीतून सुटत नाहीत. कचऱ्याबाबत ग्रामस्थांच्या पण जबाबदाऱ्या आहेत. ग्रामपंचायतची जी गाडी आहे ती दररोज बांद्यातून फिरते आणि कचरा संकलन या बाबतीत ग्रामपंचायतीचे काम एखाद दुसऱ्या ठिकाणी कमी जास्त होत असेल एखाद्या वॉर्डमध्ये वगैरे ते काय परफेक्ट सांगू शकत नाही. पण 90% बांदा ग्रामपंचायतीचं कचरा संकलन जे काम आहे ते उत्कृष्टच म्हणावं लागेल. त्याबद्दल कोणी नाव ठेवू शकत नाही. मात्र नुसतं संकलन करून काय होत नाही. कचऱ्यावर पुढे प्रक्रिया असते, त्याचं नियोजन असतं. त्या बाबतीत मात्र ग्रामपंचायत कमी पडते स्पष्टपणे म्हणावं लागेल. त्या ठिकाणी एक मोठा प्रकल्प पण उभारलेला आहे कचऱ्यासाठी, गोवर्धन प्रकल्प. त्याची गाडी रोज फिरते. तर 1 वर्ष झालं त्याच्यावर अजून काय सुरुवात झालेली नाही आहे. त्यामुळे ग्रामस्थांची भूमिका ही आहे की या ठिकाणी डम्पिंग करू नये. दुसरी पर्यायी जागा ग्रामपंचायतीकडे जी असेल जागा त्यांच्या मालकी त्या ठिकाणी त्यांनी जागा शोधावी आणि तिथे हा कचरा न्यावा. या बाबतीत ग्रामस्थांनी ठाम भूमिका आपली मांडलेली आहे. ग्रामपंचायत पण यावर आता प्रयत्न करतो असं त्यांनी ग्रामपंचायतीतर्फे सांगितलेलं आहे.
कचऱ्याची समस्या ही आता ग्लोबल समस्या बनलेली आहे. एका गावापुरती मर्यादित नाही, संपूर्ण जिथे तिथे हे कचरा आणि त्याचं व्यवस्थापन ही एक मोठी समस्या आहे. त्याबाबत संशोधन होऊन त्याबाबत विशेष ठोस निर्णय घेणे गरजेचं आहे. जसं जसं गाव शहराची व्याप्ती वाढत जाते त्याप्रमाणे कचऱ्याचं प्रमाण पण वाढत जातं आणि हा कचरा कसा पुढे त्याचं नियोजन करावं याबाबत ठोस प्रयत्न झाले पाहिजेत.